आमचो गणपती 5 दिसाचो आसता म्हणान 5व्या दिसा आमचा मामणा आसता। मामण्या दिसा सगळीं जाणां राष्ट्रोळ्याच्या देवळान मामण्याची तयारी करपाक येतात। मामण्याची तयारी करप म्हणजे मामण्याचं जेवण करप। सगळीं जाणां उमेदीन आनी खोशयेन मामण्याचं जेवण करतात। कोणूच असो सिलेक्टिव्ह काम असा करिना, जा काम करपाचा आसता ता मेळान मिसळान करतात। तर आमी त्यांच्याच कडल्यान त्यांच्या अनुभवा बद्दल जाणून घेवया। आमी नॉर्मली मामण्याक 50 नाल्ल वापरतो आणि कातून जाला काय आमच्या घरच्या कुकिंग एक्सपर्ट असतात त्यांच्या हिशोबा प्रमाणे पयलीच सेग्रिगेट करून दवरतो। रोसाक, भाजयेक, दाळीक आणि गोडशाक जाय तितक्या पयलूच सेपरेट करून दवरतो। ह्या वर्सा आमी रोस करतो बटाट्याची भाजी, दाळ, सोजी, सालाद, बटाट्याची भजी, कापां, लोणचं आणि पापड आणि वडे आसतले। नाल्ल फोडून जाले उपरांत सगळीं बसान कातपाचा काम करतात। तुम्ही बघू शकता थोडी जाणां कातून दितात, थोडी मिरसांगो कातरतात, भाजी कातरतात। असा सगळा काम वाटून घेतलेला आसा। कातून जातकच रोसाक जाय आता चून भाजपाचा काम सुरू जाला। तसेच रोसाक घालपाचे गाजराचे फोडी, बीटरूटाचे फोडी सगळे तयार दवरले। एके वाटेन रोसाचा चून भाजपाचा काम चालू आसा तर दुसऱ्या गॅसीचेर रोसाक घालपाचे वटाणे उकडपाचा काम चालू आसा। सगळीं मेळान खबरी सांगीत रांदपाची जोरान तयारी करतात।
माझं लग्न 29 वर्षा झाली. पुढं त्यांना आमचे जाणते असले एक प्रथा केली 5 दिवसाची. असे एक कोणी सांगतालो कितें कर म्हणून, त्याने सगळे भुरगे करताले. आता कितें जाला, सगळे भुरगे आमचे बरे शिकल्या, बरे चलले आणि उदरगत केली गणपतीची. बरे केले. पयलीं तितले नासले न्हू ते पयलीं, आतां सगळे फॅशनेबल झाले सगळे आणि बरे करतात. आता 5 दीस कसे वयता हे आमकां कळना. आणि मजेन वयतात 5 दीस. प्रोग्राम करतात, कितें करतात, बरे होम मिनिस्टर करतात, सगळे प्रोग्राम चालूच असतात. सगळे न्यूज नासता लोकांक रातभर तेन्ना बरे. आणि 5व्या दिसा आमचे सगळे जेवण एकत्र असता. जेवण सगळे करतात बरे आणि सगळे बरे. आता 5 दीस राष्ट्रवर 5 दिसता गणपती उतर पूजा करता जेन्ना फुगडी कोणाक कितें टायमच मेळना करतले आणि मजेन व्हरतात. अशें दिसता कितें आनी 2 दीस रावपाचे गणपती आणि इतली खूब मजा दिसता. आणि आमकां चवथ येता तेन्ना खूब मजा दिसता. कितें नवीन घेवपाचें आमी उमेदीन आसता. 5 दीस सगळीं बायलां कितें सामकी मजेन आसतात आणि कोणाचें वायट अशें नासता. सगळीं बरी एकमेकाक सांबाळटात. रोसाक भरपूर चून भाजचा पडटा. एक चुनाचो लोट भाजून जालो, आतां दुसरो चालू आसा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pine. माझा अनुभव सांगपाचो जाल्यार माझ्या वर्सा आता लग्नाक 10 वर्सां झाली. पण अशी मजा येता. किंवा सगळ्यां बरोबर आधी आमची जाणटी आहा तेंच्यांनी कितें आमकां सांगलें पळय तशें आमी करता. नवीन नवीन म्हणजे आतांची नवीन नवीन फॅशनी आहात म्हटल्यार सुद्दां सगळ्यां बरोबर इतली मजा येता की असो म्हणजे आमचे सेपरेट सेपरेट आसता तेन्ना कशें थोडेच कितें करप. आतां सगळ्यां बरोबर इतले लोकांनी 3:30 सुरवात जाले लोक इतले आणि इतके जाणांची इतले आमचे हे आतां तेंच्यांनी आमकां अनुभव म्हणजे फुडें फुडें कशें करपाचें बी सगळें सांगलेलें आहा. आणि इतकी सगळ्यांचे भेदभाव नासता, सगळीं मजेन कशें करता. आणि आमचे गणपती 5 दीस म्हटल्यार आनी चड दीस दवरूंकशे दिसता. म्हटल्यार येदो आमचे गणपती न्हू तर सगळ्यांक खूब चड दीस दवरूंकय मेळना कित्याक सगळे लोक म्हणल्यार आपआपल्या कामाक वयता आनी कामा धंद्याक वयता. म्हणून आतां आमकां सगळ्यांक 5च दीस आमकां दवरचें येता. पूण केन्ना 5 दीस काबार जाता ते कळनाच ना आमकां. आणि म्हाजो जर अनुभव सांगशीत जाल्यार बेस्ट आहा. हांगा सगळी मज्जा येता सारकें कित्याक एक एक प्रोग्राम चालूच आसता आनी सगळ्यां दीस म्हणजे रात दीस आमकां न्हीद नासता. मज्जा येता. फुगड्यो चालू आसता आनी सगळीं मेळून मिसळून अशें करता इतलें. आनी आमकां दिसता 5 दीस केन्ना काबार गेले तेच कळना ना. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door.
रोसाच्या चण्या वांगडा रसान घालपाच्यो भाजयांच्यो फोडी सुद्धा तितून घालून उकडले आणि आता वाटलेलो रोसाचो मसालो तितून ओततात. मसालो ओतून जाल्या उपरांत तेका बरो धवळ मारपाक जायो. रोसाक धवळ मारपाचा काम चालू आसा. एक खतखतो येयल्या उपरांत रोस तयार जातलो. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold. एकीकडे सोजीची कणी भाजपाची तयारी चालू आसा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold. आता निमाणी उरला ता वडे करपाचा. सगळ्यांनी पिठाचे वडे करपाची तयारी चालू केल्या. एकदा वड्यांचा पीठ मळून झाल्या उपरांत थोड्यांनी लाटपाचा काम सुरू केला. वडे लाटपाचा काम सुरू झाल्या उपरांत दुसरेकडे वडे भाजपा खातीर तेलाची कायल दवरली. तेल गरम जाता म्हणसर वड्यांचो एक बॅच रेडी जालो तेलान सोडपा खातीर.
आम्ही आता थंयसर म्हामना करता थंयसर येयल्लो आसा रोपडीन आमच्या, आनी आतां आमची मालन भाभी आसा ती तेंची वर्सां आहा न्हू, सो ती आमकां जास्त म्हायती दितली म्हामन्या बद्दल. तुमी बघू शकता थंयसर वडे बी भाजपाचें काम चालू आसा सद्या. भाभी तुमच्या लग्नाक 25 वर्सां जाल्ली आतां, तूं चौकटीन 25 वर्सां जाली तूं हयसर म्हामन्याक चौकटीन सगळ्या चवथीक बीन येतय, आनंद उत्सवान सगळें काम करता, आमी तुका बघीत आसता. तुजो अनुभव सांग आमकां की म्हामन्या बद्दल तूं सकाळी कितक्यांक येयलें आनी तुमी काय काय केलें. घे. या वर्षी चतुर्थीला आमची वर्सल होती. आम्ही सगळ्यांनी मिळून सगळी कामे व्यवस्थित केली. 5 दिवस सगळ्यांनी सेवा केली, गणपतीची पूजा आरती झाली, नैवेद्य झाला आणि खूप प्रोग्राम पण झाले. आणि मामण्या दिवशी आम्ही सगळ्यांनी जमून जेवण बनविलं आणि देवळामध्ये नैवेद्य दाखविला. सगळे मिळून मजा केली, खूप मजा केली. जेवणाला रोज केला, डाळ भाजी भात आणि सोजी केली, सॅलड केलं आणि नंतर भटजीने नैवेद्य दिला, तो आम्ही गणपतीला दाखवला. मी चित्रा शेटे. माझ्या लग्नाक झाल्या 15 वर्सां, पण 15 वर्सान आम्ही केव्हा असं इतक्या म्हणजे वर्सल बिरसल हे आमकां खबर नासली. ते अंदू कितक्या वर्सांनी तरी आमकां ती वर्सल येयली आणि हे वर्सलीची आमी तयारी करताना आमकां 1 वर्स लागला. आणि ह्या जे वर्स येता आतां आमचा राष्ट्रयत्न जे भजन जाता त्या भजनान समाप्ती जाता आणि हीच वर्साक दुसऱ्याक मगे येता. अशें करून 1 वर्स आमी आतां हे देवाची सेवा केलेली आसा. आणि तेतून सुरवात जी आमची जाता कार्यक्रमाची ती म्हणजे राष्ट्राची पूजा 1 मे पासून. ह्यापासून आमचे सगळे सण सुरू जातात. हे आमकां 4 भट जेवचे पडटात आणि अष्टम ही आमची चौपटीन पयलोच सण. आणि ह्या अष्टमीची आमी तयारी केव्हा करूंक नासली आणि केव्हा आमी बघूंक नासली. हे आमी पयली फावट अष्टमीची तयारी केली आणि कसो कृष्ण पुजेक लायतात काय लायतात हे आमी पयली फावट अशी बघली. आणि मानावळ ही कशी मांडप ही आतां आमकां ह्या वर्सा कळली. आणि तेतून करून आमी तवे दिसा परत 1 भट जेवयलो आणि सुरवात तवेपासून आमची कामाची. त्याच्या आधी आमी 4 दीस पयलीं सगळी आयदनां बीन असे सगळे आमी 107 लोक जमान झाली. आमचे आयदनांची बी आमी हे काढली आणि दवरली. आणि आमचे भुरगे बीन सगळे फोली बिली लावन सगळी हे रेडी करून दवरतात. आणि चौथी दिसा आमी सकाळी माटोळीची ह्या करताना आमी आमची गौरीची किंवा गणपतीची सर्व पूजाची तयारी आमी करून ठेवली. आणि 12:30 वाजता गणपतीची नजर उघडण्यात आल्या उपरांत तर गणपती आषाढावर ठेवण्यात आले. आणि ही सुरुवात 5 दिवस आमची चालूच होती. आम्ही रात्री दुपारचे जेवण बिवण हे करता म्हणून आम्हाला जेवण बिन करता म्हणून 5 जायत नैवेद्य बी. आणि त्याच्या उपरांत 1 वार आम्ही अशी आणि मग आमचे कार्यक्रम चौकटीन सुरू जाय. ते आम्ही सकाळी 6 पर्यंत आम्ही कार्यक्रमात आणि सगळी बायला भुरगे जाणटे असे सगळे जमान हे कार्यक्रमाची आम्ही मज्जा करू चौथीची. आणि आजचा दिवस आहे तो 5वा दिवस. हा आमचा मोठा आहे. तो आज मामना म्हणजे आमची सर्व बायका एकत्र येतात. आमचे दादले मुलं बिलं अशी सगळी जमून इथे येऊन सगळं जेवण बिवण करतात. त्याआधी आम्हाला येऊन इथे आयदनं करची पडतात, साफसफाई करची पडतात. आणि ही आम्ही करून आता हे सगळं जेवण झालेलं आहे आणि सगळे आणि आता आमच्या देवाच्या नैवेद्याची तयारी होत आहे आणि ही आम्ही करत आहोत. तेव्हा आता हे सर्व बायका जमून सगळे हे जेवण झालेलं आहे. थोडं फार रवलेलं आहे आणि आता आमची आरती झाली की आमचा नैवेद्य होणार व सांजची सर्व बायका दादली जमून फुगडी उतर पूजा असे सर्व कार्यक्रम होणार आणि लास्ट विसर्जन होणार. 4 दिवसा आमचे नैवेद आम्ही आमच्या घराकडे करतो आणि 5 दिवस आम्ही सगळे आमची इतकी फॅमिली असा 12 वाडीयांची इतकी आम्ही 5 दिवसा आम्ही इतके जेवण करतो, नैवेद करतो. आणि कोण पुण्य भरता, कोण रोज करता, कोण डाळ करता असे करून घराकडे कोणीच नैवेद करूना आम्ही 12 वाडीचे लोक एकत्र येऊन आम्ही आमचे मागणी घालतो आमच्या गणपती. आणि अशीच आमची काय आमची परंपरा असा तशीच आमच्या त्या गणपती जपून घेऊन आमचे फॅमिली बरं आयुष्य दुःखाचा आणि सुखी देऊ. तुम्ही बघू शकतात वडे फ्राय करपाचं काम चालू असा.
एकटी वडे तेलान सोडटा, एकटी फ्राय करता आनी ते रेडी जातकच काडून तोपान दवरता. मामण्याचा जेवण टेस्टी आणि टायमार जावप हेचा रिझन म्हटल्यार आमच्या चौपटीतल्या सदस्याचा टीम वर्क आणि कम्युनिकेशन. तुमगेर चवथीचा मामना कसा जाता या म्हाका कमेंट करून नक्की सांगा. तुमकां जर हो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक, शेअर आणि कमेंट करून विसरा नाका. आम्ही असोच आनी एक व्हिडिओ घेऊन मेळया. तो मेरेन देव बरा करूं.